याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा कृष्णाची खुंटलिया धावा, खुंटलिया धावा, खुंटलिया धावा, कुंटलिया धावा तृष्णेचे, कुंटलिया धावा तृष्णेचे, कुंटलिया धावा, कुंटलिया धावा
कुंटलिया हो धावा कुंटलिया धावा कुंटल्या धावा कृष्णेचे कुंटल्या धावा कृष्णेची कुंटल्या धाव 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 धावा हरी तृष्णेची कुंटल्या धावा 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 कुंटलिया పద పమ ప గమ పని దని పద మ పద దని దని ద పమ పని ని ద ప పమ పద పమ గమ పద పమ గమ పమ గమ గరి స ని స గమ పని స ని స గమ పని స ని స గమ పని స
मप पप मप पप मप पप मप 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 परि नि 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 सा 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 ग ग रे सा नि रे सा नि द सा सा नि द परि नि नि द प म द द प म ग प प म ग रे म म ग ग ग रे सा नि सा ग म प दा नि सा ग म प दा नि सा कुंडलिया गम पनि धनी पद मप मप पसानी दा प म ग रे दा गम पनि दा गम पनि दा कुंडलिया रावा कृष्णाची या ग प प नि सा ग रे ग रे नि द म ग सा नि ध प ग म प नि सा ग रे ग रे नि ध म ग सा नि ध प नि सा ग म प नि सा ग रे ग रे नि ध म ग सा नि ध प कुंडलिया रावा कृष्णाची या कुंडलिया धावा कृष्णाची या आता निशिंतीने पावलो विसावा आता निशिंतीने पावलो विसावा आता निशिंतीने पावलो विसावा आता निशिंतीने पावलो आता निशिंतीने आता निशिलतेने पावलो विसा विठ्ठला विठ्ठल कुंडली कवर दे हरी बोल श्री ज्ञानदेवा तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की पार्वती पदे शिव हर हर झाला. विठाला 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 याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस गुढ भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या कवतुक बाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे 3 गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या तुका मने मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळीमेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंग करू प्रार्थना मना पांडुरंग करू प्रार्थना मना पांडुरंग कर प्रार्थना मना पांडुरंग कर प्रार्थना मना पांडुरंग करू प्रार्थना मना पांडुरंग करू प्रार्थना मना पांडुरंग कर प्रार्थना मना पांडुरंग कर प्रार्थना मना दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया संताचिया त्यांच्या कृपादान विस्तारू त्यांच्या कृपादान विस्तारू दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया संताचिया जगोपदान विस्तारू जगोपदान विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका हो बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेशू केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो जे गणनायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदर विनायका करी कृपा मजवरी आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ बागेश्वरी विना शोभे दक्षिण करी विजय मूर्ती सर्वदा नमन माझे गुरुवर्या सुखी मूर्ती करुणालया संत श्रोत याच्या पाया अभेदा भेद करुणी आता नमो श्री पांडुरंगा तुवा यावे कथेची या प्रसंगा निरसुनी माझी या भवसंघा करी कृपा मजवरी आता येथे साह्य मज करावे देवा तुझी घे सेवा सकळ गोवा उगोनी काय माझी वाणी मानेल संतासी काय माझी वाणी मानेल संतासे रंजवू चित्तासे आपुलिया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा
कुंटलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त स्थळी पावन पुण्यक्षेत्र निशाणा नगरीमध्ये आज किमनाम तुम्ही आम्ही जमलेलो आहोत। तर आज स्वर्गीय सुमनबाई बळीरामजी सावळे यांच्या 13वी निमित्त तुम्ही आम्ही आप्तस्वकीय सर्व गुणीजन मंडळी, महाराज मंडळी, गायनाचार्य मंडळी ही सर्व जमलेली आहे। आणि या कार्यक्रमाचं आयोजन त्यांची दोन्ही मुलं सुरेशराव बळीरामजी सावळे असतील, ज्ञानेश्वर बळीरामजी सावळे असतील, यांनी सुंदर प्रकारचा हा कार्यक्रम आई वडिलाच्या उपकारातून काहीतरी उत्तराई होण्याचा प्रयत्न म्हणून हा केलेला भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम विठला विठला आणि या कार्यक्रमाला लाभलेला महाराज थोर व्यक्तिमत्व, गानगंधर्व, गायनाचार्य, परमस्नेही आदरणीय रामानंदजी ढाली गुरुजी आज या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत। माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे। त्याचबरोबर आपल्या परिसराचं भूषण, हिंगोली जिल्ह्याचं भूषण, परमस्नेही परमित्र रामानंद ढाले गुरुजी यांची कृपांकित शिष्य रामकिशनजी महाराज सुरवाडीकर तेही या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत। परमार्थामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं असे माऊली महाराज बोरीकर यांचे चिरंजीव एकनाथ महाराज तेही या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत। पंडित रमामा धारखेडकर असतील, गावकरी भजनी मंडळी असतील आणि मृदंग महामेरू मृदंगाचार्य वैभव महाराज मकोडीकर तेही या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत। आणि संगीत अलंकार यूट्यूब चॅनलचे मालक आमचे परमस्नेही परमित्र अमोल पाटील तेही या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत। आपल्या कार्यक्रमाला साजेशी 2-3 जिल्ह्यामध्ये नंबर 1 ची साऊंड सिस्टीम ती आमच्या नाथसाहेबाची ती सुद्धा इथं उपस्थित आहेत। परमात्मा जशी बुद्धी देईल तशी सेवा करण्याचा प्रयत्न विठला विठला याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये आपला भूतकाळ आणि वर्तमान काळाचा विचार करतात, भविष्य काळाचा विचार करतात। याजसाठी केला होता टहास हा भूतकाळ आहे, शेवटचा दिस गोड व्हावा हा भविष्य काळ आहे। भूत आणि भविष्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये करतात। मानवी जीवनामध्ये बदल अत्यावश्यक आहे या अनुषंगाने घेतलेला हा अभंग विठला विठला कारण जगाचा नियम आहे, संसाराचा नियम आहे, प्रकृतीचा नियम आहे, बदल हा असतोच, बदल हा ठरलेला आहे। कारण बदल होणं ही काळाची गरज नाही महाराज, काळच आहे। आणि तसं बघायला गेलं तर हे सगळं जग काळाच्या अधीन आहे असं म्हणतात माऊली। अवघाचे आकार ग्रासेला काळे, हे सगळं जग काळाच्या अधीन आहे। तुम्ही आम्ही सुद्धा काळाच्या अधीन आहे। काय काळ आणि वेळ एक झाली की माणसाला या जगामध्ये राहता येत नाही, तोच काळ आणि वेळ एक झाली। आणि माऊलीला, सुरेशरावला, पुष्पाताई आणि उषाताई या चारही भावंडाला आईच्या प्रेमाला पोरकं व्हावं लागलं, हे महाराज हे दुःखाचं कारण आहे विठला विठला। कारण जगावर काळाची सत्ता आहे आणि असं म्हणतात जगातील अंतिम सत्य काही असेल तर त्याचं नाव मरण आहे। जगातील अंतिम सत्य काही असेल तर त्याचं नाव मरण आहे। जन्म कधी खोटं ठरलं, मात्र मरण कधी खोटं ठरलं नाही। ज्यावेळेला जन्म काय, ज्यावेळेला पोटातूनच बाळ जर मेलेलं बाहेर आलं तर त्याला जन्म म्हणता येणार नाही, तो त्याचा मृत्यू आहे। म्हणून शास्त्र सिद्धांत आहे महाराज, जगामध्ये माणसं सगळ्या कोण्या गोष्टीला भीत असतील तर त्याचं नाव मरण आहे। मात्र संत महात्मे म्हणतात माझे मरण पाहिले म्या डोळा, तो सुख सोहळा अनुपम्य। स्वतःचं मरण माणसं स्वतः डोळ्यानं पाहतात, मात्र मरणाची व्याख्या जगानं बदलून टाकलेले, म्हणून मरणाची भीती विठला विठला। म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ज्याच्यासाठी महाराज हे मिळावं असं वाटलं होतं, याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा। कशासाठी अट्टहास केला होता? हे नर शरीर मिळण्यासाठी। कारण या नर शरीराचं वर्णन करत असताना असं म्हणतात बाहुला मानुषे देही निज ज्ञान घातले पाही आणि कहे ज्ञान नाही कोठे। भगवान परमात्म्याने लक्ष 84 योनी निर्माण केल्या, मात्र कैवल्याचं, मोक्षाचं, मुक्तीचं आणि उद्धाराचं ज्ञान जर कोण्या शरीरात असेल तर त्याला मानवी शरीर म्हणतात। आणि ते तुम्हाला आम्हाला ज्याच्या त्याच्या कर्मानं प्राप्त झाले। कारण शास्त्र म्हणतंय कर्माशिवाय कोणाला काही मिळत नाही। हो, काय येतंय माणसाबरोबर? विठला विठला धनानि भूमो पस्वस्य गोष्टे
भार्याग्रहद्वारे जनस्मशाने देहस्थितायाम परलोक मार्गे कर्मानुगच्छन्ति जीवयकः. माणसाबरोबर काय येते आहे का? जुना काळ आठवतो मी. जुन्या काळात कागदाचे पैसे नव्हते. कागदाचे पैसे नव्हते. पैसे तर माहिती आहे ना तुम्हाला? असं करा. हा, पैसे आहे ना, कागदाचे पैसे नव्हते. मग पैसे कोणते होते? सोन्याचे, चांदीचे, तांब्याचे, पितळेचे असे नाणे होते. मग जुन्या काळातले माणसं काय करायचे? पोटाला चिमटा घ्यायचे. चिमटा घ्यायचे म्हणजे असा नाही, एक टाइम उपाशी राहायचे आणि धन जमा करायचे आणि त्या सोन्याचे नाणे एखाद्या गाडग्या मडग्यात टाकायचे. तिजोऱ्या नव्हत्या, कपाट नव्हते आणि बँका सुद्धा नव्हत्या. मग ते पैसे कुठे ठेवायचे? जमिनीत खड्डा करायचे आणि खड्ड्यात पुरून ठेवायचे आणि पुरलेले पैसे कोणाला न सांगता मरायचे. आणि ते मेल्याच्या नंतर पैसे कुठे राहायचे? धनाने भूमो. आणि आज शहाणे लोक त्याला शोधायले, त्याला म्हणतात गुप्तधन. हा, त्यात पैसे शोध चालू आहे, त्याला म्हणतात गुप्तधन. एवढी संपत्ती कमावलेली कुठे राहिली? धनाने भूमो पस्वस्य गोष्टे. आता आपण सगळे शेतकरी माणसे. कोणाला गाईचा मोठेपणा, कोणाला बैलाचा मोठेपणा. हो, काल एक जणांनी चहा प्यायला नेलं, त्याला म्हैशीचा मोठेपणा. नेमका चहा हातात आला, नेमका एक घोट घेतला, ते म्हणला महाराज चहा कस काय? आता कसा असला तर काय म्हणावं लागते? तुम्हाला का माहित नाही का? ते कसा जरी असला तरी काय म्हणावं लागते? नंबर 1 आहे. हो, ते म्हणलं आपल्या चंद्रा म्हैशीचा आहे, त्याला कशाचा मोठेपणा आहे? हो. पुन्हा काय म्हणे माहितीये का? महाराज आमच्या कुत्र्यानं तुम्हाला बरंच येऊ दिलं. त्याला म्हणलं हो, कसं काय? म्हणले आमचं कुत्रं लय दाड आहे. म्हणलं तुमच्यावरूनच कळायले. कारण काय? त्याला कशाचा मोठेपणा? गेले ते, आता दिसत नाही तिकडे बघा. सरळ डोळ्यात आलं पाहायचं, फिरून काय बंद आहे पाहण्याहून? मान दुखती हो. विठला विठला. त्याला कुत्र्याचा मोठेपणा. मला एक सांगा, अरे 100 नाही 200 1000 प्राणी जरी असले, मालक गेल्याच्या नंतर ते कुठे राहतात? पस्वस्य गोष्टी भार्याग्रहद्वारे. आता आपल्याकडे महिला मंडळी मौतीला जात होत्या, नाहीतर आपल्या पहिल्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये महिला मंडळी मौतीला जात नव्हत्या. म्हणून पत्नी कुठपर्यंत राहायची? भार्याग्रहद्वारे, दरवाजापर्यंत. जिचा अंजन करण्यासाठी जन्म दिलेला मायबापाला त्रास दिला, मायबापाला घराच्या बाहेर काढलं आणि ती पत्नी कुठपर्यंत? भार्याग्रहद्वारे. आणि जे आपल्याला वाटतात नाही आंबले, हो, आमका टमका ढमका साडू लाडू करंजी बदाम, हे सगळे कुठपर्यंत आहेत? एकदा मसन वाट्यात नेऊन ठेवलं, एकदा लाकडावर टाकलं, 10-15 मिनिटं उशीर होऊ द्या, प्रत्येक जण मोबाईल काढते, घड्याळ काढते आणि काय म्हणते? किती वेळ लागतंय हो, किती वेळ लागतो? आम्हाला काय? आम्हाला काम आहे. म्हणून जड स्मशाने. आणि हे देह जे महाराज चांगले दिसावं म्हणून पांढरे झालेले केस सुद्धा लोकांनी काळे केले. कसे केले? काळे केले. ते कुठपर्यंत आहे? एकदा लाकडावर त्याला टाकलं. बरं मला सांगा, लाकड चोपडे असतात का? खरबड सरनाचे लाकडे बघा तुम्ही, सगळे खरबड लाकडं असतात, खणाळ लाकडं असतात. हो, कारण काय? जन्मभर माणूस चोपडाच राहतंय. दाढी चोपडी, घर चोपड, फरची, प्लास्टर, बोलणं, काही असो का नसो मात्र बोलणं चोपडा असतंय. विठला विठला. एकदा याला महाराज सरणावर ठेवलं, देहस्थितायाम. जातो ना जीव महाराज परलोक मार्गे कर्मानुगच्छन्ति जीवयकः. माणसाचं कर्म त्याच्या संग येतंय म्हणून एक लक्षात ठेवा. कर्माचा सिद्धांत सांगत असताना महाराज असं म्हणतात, केलेलं कर्म काय होतंय? ते माणसाला भोगायला येते. बरं, कोणतं कर्म भोगायला येते? केलं तेच भोगायला येते. केले कर्म झाले, कोणते भोगायला आले? तेची भोगा आले. हो, पंढरपूरला वारी निघाली, एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, मात्र ड्रायव्हरची फक्त करंगळीलाच मार लागला, करंगळीला मार लागला. हो, दुसरा आला महाराज, एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला पण याच्या करंगळीला फक्त मार लागला, याला कसं काहीच झालं नाही. म्हणलं त्यानं कर्म काहीतरी चांगलं केलंय का? मग करंगळीलाच कसं काय लागलं? ते मला कीर्तनातून बोट दाखवून उठून गेलत, त्याच्या करंगळीलाच का लागलं? हो. आणि दुसरा महाराज काहीच नाही केलं, रस्त्याच्या बाजूला उभा होता तरी अंगावून टिप्पर गेलं. त्याचं कारण काय? जन्मभर पाप केलं. विठला विठला. कर्माचं वर्णन करताना असं सांगितलं महाराज, कर्म प्रत्येकाला भोगायलाच आले. कोण कर्म केलं? कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ योगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे
कर्माचं वर्णन सांगत असताना असं सांगितलेलं कर्म दुस्तर आहे. कर्म प्रत्येकाला भोगावं लागणार आहे. तुमचं आमचं सोडा. भगवान कृष्ण परमात्म्याला पारद्यानं बाण मारलं आणि देवाला आपलं अवतार कार्य पूर्ण करावं लागलं. तुम्हाला सांगू, कर्म बदलण्याचा प्रयत्न केला होता दुर्वासानं. ज्यावेळेला द्वारकेमध्ये दुर्वास मुनी आल्याच्या नंतर भगवान कृष्ण परमात्म्यानं दुर्वासाला पाहिल्याच्या नंतर त्याचं नावच आहे मारा दुर्वास. काय त्याचं नाव? हो, त्याचा वास सुद्धा जवळ कोपी माणूस आहे. हो, भाजीला मीठ जरी कमी झाली तरी शाप देऊन टाकायचा. कारण काय? इच्छा भोजनी होते दुर्वास. हो, आणि जेवढं अन्न, किती अन्न लागायचं त्याला? 60 सहस्रा खंड्यान्न दुर्वासा भोजन न कृष्णा धावरे. लवकरी संकट पडले भारी न हरी तू आमुचा. कैवारी आले विघ्न निवारी कृष्णा धावरे. किती अन्न लागायचं? 60 सहस्र खंड्या अन्न. खंड्या माहिती आहे तुम्हाला? माहिती नाही तुम्हाला? शेतकरी माणसाला असं म्हणा, माहिती असले का असं करा. खंड्या शेर, आदली, पायली, मन, आणि मन झाल्या मन झालं की खंड्या. 2 खंड्या. एक खेळताना खंड्या होता, असं आठवतं का तुम्हाला? विठला विठला. दुर्वास मुनी ज्या वेळेला आले द्वारकेमध्ये, भगवान कृष्ण परमात्मा थरथर कापले. कोपी माणूस होता, देव असला म्हणून काय झालं. आणि मग भगवान कृष्ण परमात्मा गेले, दुर्वासाच्या पायावर आपलं मस्त ठेवलं आणि विचारलं, देवा हो बरंच येणं केलं गरीबाच्या झोपडीमध्ये, मग काय करा? काय सांगू तुम्हाला? काय नाही कृष्णा, आज मला खीर खाण्याची इच्छा आहे. भगवान कृष्ण परमात्मा गेले, लगेच रुक्मिणी मातेला आज्ञा केली, दुधाची खीर तयार केली. दुर्वास पोटभर जेवले. ऐका, भगवान कृष्ण परमात्म्याला दुर्वासाला आता काढून द्यायचे द्वारकेच्या बाहेर. दुपारची वेळे महाराज 12-1 वाजले. भगवान कृष्ण परमात्म्याने युक्ती केली, हुशारीने कृष्ण अवतार. काय म्हणले? देवाला दुर्वासाला काढून द्यायचे. मग काय काय वेळेला काय असते माहितीये का? उलट बोलावं लागते. भगवान कृष्ण परमात्मा गेले, दुर्वासाच्या पायावर आपलं मस्तक ठेवलं आणि काय म्हणले, गुरुवर्य बरेच दिवस झालं तुम्ही आले नाही, तुम्हाला विनंती, आज रात्री मुक्काम करा आणि उद्या सकाळी तुम्ही जा. कारण देवाला माहित होतं, पाहुण्याला जर तुम्ही म्हणले जेवायचे का, तर ते काय म्हणते? हो म्हणू नका. हो, एवढं बेश्रम चांगलं नाही माणूस. जर एखाद्या पाहुण्याला आपण जेवण करता का, ते काय म्हणे, नाही आता जेवून आलो. हे शास्त्र आहे, व्यवहार आहे. देवाला वाटलं यांना राहा म्हणल्यावर हे काय म्हणतील, नाही आता मी निघालो. पण दुर्वास म्हणले, कृष्णा तुझी इच्छा आहे ना, राहतो आता. करायला गेले, म्हणलंच कोणतरी मारुती, झाला गणपती. हा तसंच आहे ते. भगवान कृष्ण परमात्मा घाबरले. आता संध्याकाळी बुवा काय मागेल याचा काही नियम नाही. संध्याकाळ झाली, सर्वत्र अंधार पसरला. भगवान कृष्ण परमात्मा आले, दुर्वासाला पुन्हा हात जोडले आणि काय म्हणले, देवा काय इच्छा आहे गुरुवर्य, सांगा. संध्याकाळी इच्छा भोजनामध्ये काय पाहिजे? दुर्वासाने आळे पिळे दिले, दोन्ही हात वर केले, कृष्ण परमात्म्याकडे पाहिलं आणि दुर्वास म्हणले, कृष्णा आता काही खाण्याची इच्छा नाही, सकाळची खीर असेल तर बघ. एवढा आनंद झाला देवाला. हो, लगेच मारत पळतच गेले. रुक्मिणी मातेनं पाहिलं दुर्वासाला खीर खायची, जसेला तसं पातेलं उचललं आणि पुढे आणून ठेवलं. कारण काय? हुशारबाईचं लक्ष नाही दे. तिला माहिती आहे दुर्वासाला काय आवडायली, खीर आवडायली. आणि खीर फक्त वाटीभर शिल्लक आहे. याला जर वाटीभर काढून दिली आणि पुन्हा याला मागितली तर कुठून द्यायची? म्हणून पातेलं बघितलं, ताण मिटला. दुर्वासानं त्या पातेल्यातली खीर वाटीमध्ये घेतली, अर्धी खीर प्राशन केली आणि अर्धी कृष्ण परमात्म्याला जशाला तशी दिली. भगवान कृष्ण परमात्म्याने ती खीर आपल्या गुरुचा प्रसाद म्हणून घेतली आणि तोंडामध्ये रिचवणार, तोंडामध्ये टाकणार. इतक्या दुर्वासानं सांगितलं, कृष्णा ही खीर प्यायची नाही, ही खीर खायची नाही. मग जा, बंद खोलीमध्ये जा आणि शिखेपासून नखापर्यंत सर्व शरीराला ही खीर लावून टाक. भगवान कृष्ण परमात्मा बंद खोलीमध्ये गेले, खीर घेतली, शिखेपासून तळपायापर्यंत सर्व शरीराला खीर लावली आणि आल्याच्या नंतर शेवटला थोडी खीर शिल्लक राहिली, हातावर टाकली. खीर थोडी शिल्लक हातावर राहिली आणि तळपाय तेवढा राहायला लावायचा. ज्या वेळेला ती खीर घेतली आणि तळपायाला लावणार, इतक्यात मनामध्ये विचाराला, सद्गुरूचा प्रसाद जर पायाखाली तुडवला, सद्गुरूचा प्रसाद जर पायाखाली तुडवला तर मला काय लागल? मला दोष लागल, मला पाप लागल. भगवान कृष्ण परमात्म्याने तळपायाला खीर लावली नाही आणि भगवान कृष्ण परमात्मा आले. मला काय सांगायचं होतं, दुर्वासाला माहित होतं भगवान कृष्ण परमात्म्याचा करून अंत होणार आहे. कर्म बदलण्याचा प्रयत्न केला, पण काळाची गती आहे महाराज. नामा म्हणे कर्म रेखा देवादिका चुकेना, देवादिका चुकेना, देवादिका चुकेना. नामा म्हणे कर्म रेखा देवा
देवादिका चुकेना हो 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 नाम मन कर्म रेखा देवादिका चुकेना हो 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 वाजवा टाळी वाजवा एकदा. नामा म्हणे कर्मलेखा देवादिका चुकेना. ऐका, ज्या माईबापाने हे जग निर्माण केले त्या परमात्म्याला सुद्धा ते कर्मरेखा चुकली नाही आणि पारद्यानं शेवटला बाण हाणला आणि कृष्ण परमात्म्यानं अवतार कधी आटोपला, पायाला तळपायाला बाण लागला आणि मग भगवान कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यातून अश्रू आहेत. तो जार पारदी पळत आला, देवाकडे बघितलं, गयावया करू लागला, पायाला मिठी मारली. दुर्वासानं भगवान कृष्ण परमात्म्याचं कर्म बदलण्याचा प्रयत्न केला, बरोबर पायाला बाण मारला आणि तो पारदी रडत असताना, प्रायश्चित मागत असताना भगवान कृष्ण परमात्म्यानं त्याला जवळ घेतलं, मस्तकावर हात ठेवला आणि त्याला काय म्हणू लागले, वाईट मानण्याची गरज नाही. तुम्हाला बाण मारला ना, वाईट मानण्याची गरज नाही. का गत जन्मामध्ये मी तुला झाडाच्या आडून बाण मारला होता, तू गत जन्मामध्ये वाली होता आणि मी राम होतो. या जन्मामध्ये मी कृष्ण झालो आणि तू पारधी झाला. मी केलेलं कर्म मलाच भोगायला आलं. याला म्हणतात केले कर्म झाले तेची. कोणते केलं तेच. हो, कोणाचं मनातून वाईट चित्ताना तुमचंच वाईट होईल. कोणाला चापट मारताना तुम्हाला बरोबर चापटच बसत. कोणाचं मारा तुम्हाला द्वेष वाटणं बरोबर तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. कर्माचा सिद्धांत आहे, जे तुम्ही केले तेच तुम्हाला भोगायला येणार आहे. जैसे जाच कर्म तैसे फल देतो देवेश्वर. जैसे जाच कर्म तैसे फल देतो देवेश्वर. जगी जीवनाचे सार ठावे जागुनी सत्वर. जगी जीवनाचे सार ठावे जागुनी सत्वर. जैसे जाच कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाच कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जनिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती बदल. कोणी त्यागी जीवन आपलं दुःख जग करण्यात. देह करी जय जय काही. देह करी जे जे काही. देह करी जे जे काही. आत्मा भोगितो नंतर. जैसे जाच कर्म तैसे फल देतो देवेश्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. विश्वर देतो रे ईश्वर नाथा. जसं ज्याचं कर्म आहे महाराज त्याला तसं भोगायला येणार आहे. हो. आणि तेच कर्म पुन्हा पुन्हा वापस येत असते. कसं येते, काही गाव आहे आणि त्या गावामध्ये एक पती पत्नीचं जोडपं आहे आणि त्या पती पत्नीच्या जोडप्याचा संसार मारा सुखानं होऊ लागला. आणि एक दिवस परमात्म्याची कृपा झाली, मुलगा झाला आणि बाळांपणामध्ये त्याची पत्नी वारली. पत्नी वारल्याच्या नंतर यानं विचार केला, मी जर दुसरं लग्न करू तर सावत्र आई या लेकराला प्रेम देणार नाही, याला जिव्हाळा देणार नाही, याचं संगोपन चांगलं होणार नाही. म्हणून त्यानं उभं आयुष्य जाळलं, मात्र दुसरं लग्न केलं नाही. मुलाला तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, लहानाचा मोठा केला. सुंदर महाराज खूप शिकवला, चांगल्या शाळेमध्ये घातला. मुलानं बापाच्या कष्टाचं चीज केलं आणि मुलगा नोकरीला लागला. 1,00,000-2 लाखाची नोकरी लागली. लग्न झालं, सून महाराज आली आणि आल्याच्या नंतर सुनेमध्ये आणि सासऱ्यामध्ये अजिबात जमत नव्हतं. कीर्तनातच नाही, जमतच नाही, जमतच नाही. आणि का पहिलं जमत होतं, आता अजिबात जमत नाही. आणि मग मुलगा म्हाताऱ्याला वैतागला. मुलाला कळत नाही महाराज, बापानं आपल्यावर एवढे उपकार केले, सून म्हाताऱ्याला वैतागली. आणि मग एक दिवस संध्याकाळी मुलगा घरी आल्याच्या नंतर बापानं ज्या वेळेला महाराज 2 पैशाची मागणी केली, मुलगा 2 शब्द बापाला बोलला. आणि ऐका, ज्या दिवशी ज्या वेळेला जन्म देणाऱ्या माय बापाला पोटी जन्माला आलेली औलाद मोठ्या आवाजामध्ये बोलते, त्या दिवशी त्याचे मायबाप मरतात. फक्त शरीरानं ते जिवंत राहतात, श्वासानं फक्त ते जिवंत राहतात, मात्र त्या दिवशी त्यांचा आत्मा मेलेला असतो. आणि तुम्हाला सांगू, आज 80 ते 90% मायबाप मेलेलेच आहेत. शरीरानं जिवंत आहेत, हातपाय त्यांचे हलतात, श्वास घेतात, अन्न खातात,
रात्री झोपतात मात्र मनांनी ते मेलेलेच आहेत का? आजची स्थिती तशी आहे. म्हाताऱ्याने एवढे कष्ट केलेले, मुलांना 4 पैसे दिले नाही, म्हातारा रडत बसलं. मुलगा घरामध्ये गेला आणि आपल्या पत्नीला म्हणू लागला, म्हाताऱ्याचं काहीतरी करावं लागतंय, याला मी आता कुठंतरी वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडतो. हो, पत्नी म्हणली, काय माझ्या मनातलं बोलली तुम्ही? 16 सोमवार केल्याचा फायदा मला आज झाला. ती म्हणू लागली काय म्हणू लागली? मी 16 सोमवार केल्याचा फायदा मला आज झाला, माझ्या मनासारखा नवरा मला मिळाला. हो, पण ऐका ना, म्हाताऱ्याला जर तुम्ही वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडताल तर पाहुणे रावणे काय म्हणतील? पाहुणे रावणे काय म्हणतील? मग तुम्ही काय करा, म्हाताऱ्याला काशीला न्या. तुमच्या बापाला पोहता येत नाही आणि काशीला मनकर्णिकेच्या त्या भगीरथीच्या पाण्यामध्ये बुडवा आणि म्हाताऱ्याला पाण्यामध्ये सोडून द्या. मुलाला महाराज विचार पटला. हो, मुलगा बापाला घेऊन निघणार. पण तुम्हाला सांगू का, म्हातारे माणसं मांजर कीर्तनातले कुठे लांब नेऊन सोडा, ते वापस आल्याशिवाय. आमचे शेजारी एक शिक्षक राहतात परभणीला, एवढं मांजरानं धुडगूस घातला त्याच्या घरात, त्यानं गुरुजी मांजर पकडलं आणि पोत्यात घातलं आणि सायकलला बांधलं आणि 3.5 किलोमीटर लांब नेऊन सोडलं. अंधारात जंगलाच्या रस्त्याने गेले ते. जाताना महाराज, हो, मांजर सोडल्याबरोबर त्या मास्तरलाच रस्ता सापडून नाही गेला, त्याला मांजराच्या मागे यावं लागलं आणि मांजराच्या माग आल्या, मग त्याला घर सापडलं. असे मग इथलं कोणाचं काही सांगायचं नाही, कीर्तनातलं इथे. म्हाताऱ्याजवळ गेला, म्हातारा बाजूवर पडलेले, गेला, बापाचे पाय पकडले आणि काय म्हणू लागला, बाबा, जसं श्रावणानं आपल्या आई वडिलाला काशी विश्वनाथाचं दर्शन घडवलंय, तशी माझी एकच इच्छा आहे, जन्मभर तुम्ही माझी सेवा केली, मला लहानाचा मोठा केला, तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं. बाबा, चला, तुम्हाला मी सुद्धा काशीला नेणार आहे. एवढा आनंद झाला ना बापाला, एवढा आनंद झाला ना बापाला. तुम्हाला खरं सांगू का, घरातल्या म्हाताऱ्या माणसाला लागतंय काय? हो, लागतंय काय? 4 भाकरी खातेत ते? खातेत नाही महाराज. घरातल्या म्हाताऱ्या माणसाला 4 भाकरी लागत नाही, फक्त त्याला लागतात ते 4 सुखाचे शब्द. आज माणसं पैशानं श्रीमंत आहेत, खूप पैसा आहे सगळ्या लोकांकडे, कोणाकडे काही कमी नाही. पैशानं श्रीमंत आहेत, धनधान्यानं श्रीमंत आहेत, सोन्या नाण्यानं श्रीमंत आहेत, घरादारानं श्रीमंत आहेत. फक्त माणसं शब्दाची भिकारी झालीत, शब्दाची भिकारी झालीत. देवा शपथ घालून सांगा, तुम्ही एवढे बसलेले, तुम्ही कधीतरी आपल्या आईला विचारलं काय तू जेवली म्हणून? ज्याची आई जिवंत आहे, कोणीतरी विचारलं का? हो, तुम्ही जर जेवले नाही ना, तुमचा चेहरा जर सुकला ना, मात्र 3दा येते, तोंडावर हात फिरवती आणि विचारती, झालं काय? झालं काय? तू का खात नाही? तू का जेवला नाही? मात्र एकदा सुद्धा माय बापाला कोणी विचारत नाही. ही शब्दांचं भिकारीपण आहे, हे शब्दाचं भिकारीपण आहे. म्हाताऱ्यानं बघितलं, आनंद झाला, कपडे अंगवस्त्र परिधान केले, पायामध्ये जोडा घातला, मुलगा बापाला घेऊन काशीमध्ये गेला, भगवान विश्वनाथाचं दर्शन झालं आणि ज्या वेळेला गंगेकडे नेलं, म्हाताऱ्याला घोटे इतक्या पाण्यात नेलं, म्हाताऱ्याला पोहता येत नाही, मात्र थरथर कापू लागलं. मुलाकडे बघितलं आणि काय म्हणे, बाळा, अरे मला पाण्यामध्ये नेऊ नको रे, मला पाण्याची भीती वाटते. बाबा, मी आहे ना. कशाला भीता? मी आहे ना. गुडघ्या इतकं पाणी आलं, मात्र थरथर कापू लागलं. बाबा, भिवू नका, मी आहे ना. मांडी इतकं पाणी आलं. बाबा, भिवू नका, मी आहे ना. कमरे इतकं पाणी आलं, नाभी इतकं पाणी आलं, छाती इतकं पाणी आलं, पाणी गळ्याला लागलं, नाक आणि तोंड बंद होणार. इतक्यात म्हाताऱ्याला यमाचे यमदूत दिसू लागले. ज्या माणसाचं मरण जवळ आले ना, त्या माणसाला त्याची यमाची यमदूत दिसत असतात. थरकाप सुटला आणि म्हाताऱ्याला कळालं, माझा मुलगा मला काशी विश्वनाथाच्या दर्शनाला, काशीच्या यात्रेला घेऊन आला नाही, तर मला पाण्यात बुडून मारायला आलाय. यमाची यमदूत दिसल्याबरोबर म्हातारं घाबरलं. बाळा, मला भीती वाटते ना. मुलगा म्हणू लागला, बाबा, मी आहे ना. मला सांगा, पोटच्या अवलादीवर नाही तर विश्वास ठेवणार तरी माणूस कोणावर? ठेवणार तरी कोणावर? अरे, जन्म देणारी, ज्याला जन्म दिलाय, 20-22 वर्ष सांभाळले, रक्त ज्याच्यासाठी आटवले, ऐन वेळेला तोच जर धोका देणार असाल, मायबापानं करायचं तरी काय? मात्र थरथर कापलं, रडू लागलं, गयावया करू लागलं आणि मुलाला काय म्हणलं मात्र शेवटला, बाळा, माझी एकच विनंती आहे तुला, तुम्हाला या पाण्याच्या डोहात बुडून मारू नको. मुलगा हसला. बाबा, कारण काय? त्या पाण्याच्या डोहात बुडून मार. मुलगा म्हणला, इथं तरी बुडून मरणार आहेत तुम्ही आणि तिथं तरी बुडून मरणार आहेत तुम्ही, मग इथं न मारता तिथं का मारू? मात्र रडता रडता हसला आणि काय म्हणला, बेड्या, याच पाण्याच्या डोहात मी माझ्या बापाला बुडून मारलं होतं. कळतंय ना तुम्हाला? याच पाण्याच्या डोहात मी माझ्या बापाला बुडून मारलं होतं, म्हणून तू मला इथंच बुडून मारायला आला. अरे, तू जर मला इथंच बुडून मारशील, तुझी अवलाद सुद्धा तुला इथंच बुडून मारेल, म्हणून मला पलीकडच्या डोहात बुडून मार. केले कर्म झाले,
ते भोगायला नाही आले, तेची भोगायला आले. भोगाची नभाळी न सुटे कोण्या काळी, भोगाची नभाळी न सुटे कोण्या काळी, भोगाची नव्हाळी न सुटे कोण्या काळी, भोगाची नव्हाळी न सुटे कोण्या काळी. वासना वोंगळी तेच करी, वासना वोंगळी तेच करी, वासना वोंगळी तेच करी, वासना वोंगळी तेच करी, वासनेची थोरी सांगवे ना काही, वासनेची थोरी सांगवे ना काही. वासना गगडी तेच करे, वासना गगडी तेच करे, वासना गगडी तेच करे, वासनेची नळी न चुके वासनेची थोडी न भोगाची नव्हाळी न सुटे कोणे काळी. हा भोग असाय ना महाराज, या जीवाला कुठे सुटत नाही. म्हणून ते कर्म माणसानं चांगले केले पाहिजे. आणि शास्त्र सिद्धांत आहे, ज्याचं जसं कर्म आहे तसं त्याला फळ आहे. आणि तुकोबाराय आपलं भूत आणि भविष्य वर्तमान वर्णन करतात. अभंगाचं पहिलं चरण. याजसाठी केला होता अट्टहास, 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 आणि याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिसा गोड व्हावा, शेवटचा दिसा गोड व्हावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, गोड व्हावा, गोड व्हावा. वाजवा टाळी वाजवा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गुढ भावा. तुकोबाराय म्हणतात, ज्याच्यासाठी अट्टहास केला होता शेवटचा दिस गुढ भावा. शेवटचा दिस म्हणजे काय? शेवटची आळी मनुष्य देह. शेवटला काय माहितीये का? असं म्हणतात, एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. भगवान परमात्म्यानं 184 योनी निर्माण केल्या आणि शेवटला माणूस निर्माण केला. पण माणूस असा आहे ना महाराज, परमात्म्यानं जसं ठेवलं ना तसं राहायला तयार नाही. माणसाला बदल पाहिजे. पण तुम्हाला सांगू का, तुम्ही आम्ही तुमच्या मनाने किती स्थितीमध्ये राहायला गेलं तरी तसं राहत नाही. माऊली म्हणतात, रोग काय रोगिया आवडे दरिद्र दारिद्र्या. मला सांगा, रोगी माणसाला रोग आवडते का? नाही म्हणावं. आवडते का? डॉक्टरला आवडते. कारण काय? डॉक्टरचे एक असं पात्र आहे महाराज, ज्याचं दुसऱ्याच्या दुखण्यावर जगणे. कारण काय? दुसऱ्याला वेदना झाल्याशिवाय त्याचं घर चालत नाही. पण ते सुद्धा पुण्याचं काम आहे.
ते सुद्धा पुण्याचं काम आहे. काही काही कर्म असेच आहेत महाराज, दुसऱ्याला दुःख दिल्याच्या नंतर आपल्याला आनंद आहे, पण त्याला मिळालेले दुःख ते दुःख नसून चिरकाळाचा आनंद आहे. विठला विठला. जसं रोगी माणसाला रोग आवडत नाही, रोग काय रोगिया आवडे दरिद्र दारिद्र्या. एखादा गरीब माणूस असेल, कंगाल माणूस असेल, त्याला काय दारिद्र्य आवडतंय का हो? आवडते का? त्याला दारिद्र्य आवडत नाही, पण दारिद्र्य का आले त्याला कळत नाही, झोपूनच राहतंय म्हणून दारिद्र्य येतंय. शास्त्र म्हणतंय महाराज, जे माणसं उद्योगी आहेत, प्रयत्नशील आहेत, त्यांना कधी दारिद्र्य येत नाही, कारण प्रयत्नशील माणसाच्या घरीच लक्ष्मी वास करते. विठला शेवटाचा दिस गोड व्हावा. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे, कीर्ती मागे एका. फक्त एकदाच एक एक येऊनी, कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. आणि तुकोबाराय म्हणतात, भाग्य आले ती बहुता दिवसा, तो हा पहा विठ्ठल याजसाठी केला होता टहास. लक्ष चौऱ्याऐंशी निर्माण देवाने केल्या, पण तुम्हाला सांगू का, त्याच्यामध्ये कैवल्याचं ज्ञान नाही, त्याच्यामध्ये उद्धाराचं ज्ञान नाही, त्याच्यामध्ये कल्याणाचं ज्ञान नाही. त्यांच्याकडे फक्त 4च लक्षण आहेत: आहार, निद्रा, भय, मैथून, सर्व यवनी, समसमान. फक्त कल्याण करून घेण्याचं, उद्धार करून घेण्याचं ज्ञान फक्त माणसाकडे. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याची देई घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. यात देई घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे. भगवान परमात्म्याने लक्ष 84 निर्माण केल्या, आणि शेवटला खाली पाहिलं तर काय, त्याला ओळखणार कोणीच नव्हतं, कोणीच नव्हतं. आणि शेवटला त्यानं माणूस निर्माण केला, मला ओळखेल म्हणून. पण तुम्हाला सांगू का, सगळे मारा देव, हो सगळे प्राणी तरी माणसं देवाला ओळखू लागले, मात्र माणसं देवाला विसरून गेले. औट हात का मानव देह भगवान ने तुझ दिया, औट हाथ का मानव देह भगवान ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया. भजमन नारायण, भजमन नारायण, भजमन नारायण, भजमन नारायण. का मानव देह भगवान ने तुझ दिया, औट हाथ का मानव देह देवा ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. हो भजमन नारायण, भजमन नारायण, ओ भजमन नारायण, भजमन नारायण, नारायण. सुंदर भगवान परमात्म्याने हे दिवाला काया दिली महाराज. मात्र तुम्हाला सांगतो, प्राणी तरी भगवान परमात्म्याशी प्रामाणिक आहेत. कारण काय आहे तुम्हाला सांगू का, त्यांना कळतच नाही. ज्यांना कळत नाही ते त्याला ओळखीत नाही, याच्यामध्ये नवल नाही. आणि ज्याला गरज नाही ते त्याला ओळखीत नाही, याच्यामध्ये नवल नाही. मात्र कळून सुद्धा त्याला ओळखीत नाही, ही मात्र वाईट अवस्था आहे. आणि भगवान परमात्म्यानं शेवटला बघितलं तर मनुष्य निर्माण केला, मात्र प्राणी तरी देवाला ओळखू लागले, मात्र माणसं देवाला विसरून गेले, माणसं देवाला विसरून गेले. आणि मग भगवान परमात्म्याला खेद वाटला. आणि आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया. साधु संत को कोई
बहुमान औरत का बहुमान रे माँ बाप को कोई न माने औरत को बहुमान संत संत को कहीं न माने इतरों का बहुमान रे आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे वाजवा टाळे वाजवा. सध्याच्या काळाचं वर्णन आहे महाराज. आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे. भगवान परमात्मा ज्यानं जन्म दिला महाराज त्याला बेईमान झाले, ज्यानं जन्माला घातले त्याला सुद्धा माणसं बेईमान झाले. आणि या जगाचं वर्णन सांगत असताना सगळे लोक बेईमान आहेत. काय काय माणसं म्हणले सगळे लोक बेईमान आहेत. मग चाललंय कसं काय ऐका. 98% बेईमान आहेत, फक्त 2% चांगले, त्याच्यावर हे सगळे जगायले. जसा घरात काम करणारा एकच आहे, बसून खाणारे 10 जण आहेत, त्याने एकट्याने राबायचे, कष्ट करायचे, घाम गाळायचा आहे, रक्त सांडायचे आणि बाकीच्यांचं पालन पोषण करायचे. तसं 4 लोक चांगले, त्याच्यावर हे सगळं जग चाललंय. विठला विठला म्हणून तुकोबाराय म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आम्हाला मिळालं महाराज ते आता, आणि ही शेवटची पाळी आहे. पुन्हा पुन्हा हे शरीर प्राप्त होणार नाही. कारण या शरीराचा कर्म सिद्धांत सांगत असताना असं म्हणतात या जीवाकड पाप जर जास्त झालं तर त्याला नरक भोगावा लागतो, पुण्य जर जास्त झालं तर त्याला स्वर्गाचा भोग मिळतो, आणि पाप आणि पुण्य जर समान झालं तर नरदेहाची प्राप्ती होते. मात्र कर्म करताना कर्माचं असं सांगतात, काही काही वेळेला आपल्याला वाटते आपण पाप केले, माणसाला वाटते आपण पाप केले, पण तुम्हाला सांगतो ते कधी कधी पुण्य निघते. कधी कधी आपल्याला वाटते आपण पुण्य केले, पण ते पाप असू शकते. त्याचं कारण काय, पाप आणि पुण्य ठरवायचा अधिकार देवानं तुम्हाला आम्हाला दिला नाही, आणि त्यानं तो अधिकार स्वतःकडे ठेवलेला आहे. पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य हो तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य. धर्माची तू मूर्ती पाप पुण्याची तुझे हाती मत सोड मी दातारा कर्मापासून दुसरा. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मत सोड मी दातारा कर्मापासून दुसरा. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. पाप आणि पुण्य ठरवायचा अधिकार तुम्हाला आम्हाला नाही, तो परमात्म्याकडे. म्हणून पाप केले का कर्म केले, कर्म कसं करा, कर्मणेवा अधिकार असते मा फलेषु कदाचन. भगवान परमात्म्याला कृष्ण अर्पण करा. जे कर्म करताना देवाचं म्हणून करा, ते निष्काम कर्म आहे, त्यामध्ये तुम्हाला पुण्य मिळेल हे सांगू शकेल मी, पण पाप मात्र नक्की मिळणार नाही. हे निष्कर्म कर्माचं फळ आहे. विठला विठला म्हणून पाप जास्त झालं 184 प्राप्त झाल्या नरक प्राप्त झाला, पुण्य जास्त झालं तर महाराज स्वर्ग भोग मिळाला, आणि पाप आणि पुण्य समान झालं तरच नरदेहाची प्राप्ती आहे. म्हणून या नरदेहाचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास. किती अट्टहास केला, कितीतरी पुण्य केलं महाराज, हो कितीतरी जप केले, कितीतरी तप केले, कितीतरी दिवस वाट पाहिली, कितीतरी शरीर भोगले, आणि भोगून शेवटला हे मिळाले. 84 लाख जन्म हिंडताना 84 लाख जन्म हिंडताना 84 लाख जन्म हिंडताना 84 लाख जन्म हिंडताना गोगऱ्यानंता जर जर झाले
जर जर चाले गोगड अनंता अनंता जर 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 नाथा झाले झाले जर जर झाले जर जर झाले जर जर भोंगडे अनंता जर जर झाले घोंगडे अनंता जर जर झाले घोंगडे अनंता जर जर झाले घोंगडे अनंता घोंगडे अनंता घोंगडे अनंता घोंगडे अनंता जर जर झाले 84 लक्ष जन्महिंडताना 84 लक्ष जन्महिंडताना जन्महिंडताना महिंदताना जीवाची व्यथा वर्णन केली महाराजांनी 84 लक्ष महाराज भोगत असताना हे सगळं जर्जर झालेले आणि तेवढे भोग भोगून शेवटला महाराज याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस गुड भावा. तुम्हाला सांगू का हे एवढं अनमोल आहे ना एवढं अनमोल आहे ना असं म्हणतात मेरू तुल्य पृथ्वी दिधला सुवर्ण न मिळे एक क्षण मनुष्य देह. तुम्हाला सांगा याची किंमत कधी कळाली कोरोनामध्ये कळाली. कोरोना माहिती आहे ना कोरोना म्हणजे कोणी रोनाच हा सगळ्यांना रडायचं त्याचं नाव कोरोना. कोरोनामध्ये माणसं एकमेकावर एवढे प्रेम करणारे मात्र 4 जणांचे ब्रश सुद्धा एका खोक्यात राहू लागले का. प्रत्येकाचं खोकं सुद्धा वेगळं साबण सुद्धा वेगळी टावेल सुद्धा वेगळी हो सगळं मारा ताट सुद्धा वेगळं पेस्ट सुद्धा वेगळी एवढा अनमोल शरीर किती अनमोल शरीर आहे हो. 2 भाऊ आहेत 50 एकर जमीन आहे 50 एकर जमीन आहे मोठ्यानं कारभार केलेला आनंदामध्ये प्रपंच चाललेला आणि लहाण्याला काही पुत्र संतती नाही 10-15 वर्ष झाले त्याला काही मूलबाळ झालं नाही आणि मोठ्याला 2 मुलं होते आणि मग लहान एवढा मारा तरमळता होती मला काहीतरी झालं पाहिजे पोटी संतती झाली पाहिजे मात्र देवाची अवकृपा त्याला काही झालं नाही आणि मग लहान्या भावाने विचार केला मोठ्याला 2 आहे एक आपण काय करू तुम्हाला का माहित नाही काय उगाच सांगता तुम्ही ना काय करू आपण याला ओटीमध्ये घेऊ सगळं ठरलं महाराज. पण म्हातारी काय म्हणू लागली माझा भाचा ओटीत घ्यायचा आहे भावाचा मुलगा आणि याची इच्छा आहे माझा पुतण्या ओटीत घ्यायचा आहे. म्हातारा जर्द झालं 80-90 वर्षात झालं बाजेवर पडलं मग वकिलाला बोलावलं आणि मग माघारा वकीलपत्र केलं त्याने मृत्यूपत्र केलं आणि सगळी आपली जायदाद पुतण्याच्या नावावर करणार होती. वकील साहेब आले नोटरीचे कागद आणले सगळं मुस्कूर लिहिला आणि शेवटला सही घ्यायची होती म्हाताऱ्याची आणि त्या बॉन्ड पेपर लिहिलं होतं नमुन्याची सही. काय होतं लिहिलेलं हा सहीचा नमुना होतो नमुन्याची सही. म्हाताऱ्याच्या हातामध्ये पेन दिली मात्र थरथर कापू लागलं नेमकी त्या नमुन्यावर पेन ठेवली आणि नेमका अक्षर काढणार इतक्यात म्हाताऱ्याला मेलन काय पाहिले
गुचकी लागली म्हातारं मेलं. मेल्याबरोबर पुतण्या रडू लागला. नुसते 3 अक्षर काढले असते तर 25 एकर कोणाला मिळू लागली. हो, लगेच देवाला हात जोडले आणि काय म्हणे, देवा याच्यातलं 5 एकर घ्या, फक्त 1 मिनिट याला काय द्या, 1च मिनिट आयुष्य द्या. अरे संत महात्मे सांगतात, मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण न मिळे एक क्षण. या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. या धनातनद विश्वास जैसी तरुण छाया. हो या दयातीन चुके तरी हे भोगशील काया. हृदय सुखये भोगती काया. या हरी भजना विन तुझा जन्म जातो वाया. हरी भजना विना तुझा जन्म जाते वाया. म्हणून वैकुंठनाथाच्या तू चिंती पारे पाया. म्हणून वैकुंठनाथाचा तू चिंती रे पाया. म्हणून वैकुंठनाथाच्या तू चिंती पारे पाया. म्हणून वैकुंठनाथाचा तू चिंती रे पाया. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेव. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. वासुदेवा 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 वासुदेवा. वाजवा टाळे वाजवा. या शरीराचा भाव सांगताना महाराज म्हणतात, जशी झाडाची सावली आहे, झाडाच्या सावलीचा काही भरोसा नाही. आभराची सावली तशी झाडाची सावली आहे, जिकडून महाराज ऊन आलं तिकडे जाणार आहे. तसा या शरीराचा भाव आहे, याचा भरवसा धरू नका, कधी सोडून जाईल याचा काही नियम नाही. देह जाईल 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 जाईल त्याच काळ बघाईल त्याच काळ बघाईल त्याच काळ बघाईल देह जाईल 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 देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. मी आधीच सांगितलं, हे काळाच्या सत्तेमध्ये सगळं जग आहे. म्हणून भगवान परमात्मा या काळाच्या परे आणि संत महात्मेकाराच्या परे तुम्ही आम्ही काळानं बांधलेले आहेत. आणि हे काळ किती बलवत्तर आहे तर असं म्हणतात, लोकपाळ नीच नवे दिग्गजाचे मेळावे स्वर्गीचे आडवे रिगोनी मोडी. स्वर्गातल्या लोकांना सुद्धा आडवं पाडण्याची ज्याच्यामध्ये ताकद आहे महाराज, त्याचं नाव काळ आहे. पण या काळावर सुद्धा सत्ता करणारे हे शरीर प्राप्त करून काही संत महात्मे झाले. आपल्या जवळ संभाजीनगर नावाचा जिल्हा आहे आणि त्या संभाजीनगर नावाच्या जिल्ह्यामध्ये शांतीप्रभ नाथ महाराज होऊन गेले. असं म्हणतात, नाथरायांचं देहावसान झालं, नाथराय मरण पावले. ते लाकडं आणले, माड बांधला, 4 खांदेकरी आले, नाथरायचं प्रेत उचललं, प्रेत यात्रा निघाली. निघाल्याच्या नंतर समोरचे जो 2 खांदेकरी होते एकमेकाकडे पाहिलं आणि पाहून काय म्हणू लागले, जोपर्यंत जिता होता तवर आम्हाला शहाणपणा सांगू लागला. खांदेकरी काय म्हणू लागले, जवळ जिता होता तवर आम्हाला शहाणपणा सांगू लागला. हरे हरे तुम्ही मनारे सकळ, आणि आता आमच्याच खांद्यावर चाललाय. नाथराय मेलेले जिवंत झाले आणि काय म्हणले माहितीये का, मी मेलो तरी तुमचं अजून गेलं नाही. जाऊ द्या, तुमचं जाऊ द्या, लवकर जाऊ द्या. कारण काय, नाथराय म्हणतात मी मेलो तरी अजून तुमचं गेलं नाही. नाथराय पुन्हा जिवंत झाले. आता मेलेलं माणूस उठल्यावर काय होईल काय सांगायचं काम नाही. उठत नाही म्हणून बरे, उठत नाही म्हणून बरे. मग दुसऱ्या वेळेला पुन्हा नाथराय मेले, पुन्हा प्रेत यात्रा निघाली. पण खांदेकरांनी आधी ठरवलं, हो खांदेकरांनी आधीच ठरवलं आता बोलायचं नाही. आपले खांदेकरी बोलत नाहीत, पण काहून बोलत नाही याला काही माहित नाही. का बोलत नाहीत, बोलल्यावर ते वरचं उठू लागलं म्हणून.
नाथराय उठू लागले. हे म्हणले आता बोलायचं नाही. मात्र काय माहितीये का, एक अरुंद बोळीचा रस्ता आहे आणि त्या बोळीच्या रस्त्यामध्ये एका बाईचं घर आहे आणि नेमकंच काल त्या बाईच्या मुलीचं लग्न झाले. मुलगी नेमकी परतीने गेली होती, पुन्हा नांदायला महाराज माहेरमध्ये आली होती आणि आता तिची बोळवण जाऊ लागली. अंगावर नवं कोरकोरीत लुगडं नेसलेले, मग ओटी भरली आणि ते ओठीला करदोड आणि तिची आई गाठ मारू लागली. गाठ मारता मारता नाथरायची प्रेतयात्रा तिकडून आली. बाईने त्या प्रेतयात्रेकडे बघितलं, नाथरायच्या मुर्द्याकडे बघितलं, दाहीला दाही बोटं मोडली आणि काय म्हणली, या महाराज लोकांना कधी मराव. कोण काय म्हणले, याचा काही नियम आहे का? या महाराज लोकांना कधी मराव हे सुद्धा कळत नाही. नाथराय मेलेले जिवंत झाले आणि त्या बाईजवळ गेले आणि तिला काय म्हणले, माय तुझ्या जीवनातला आनंदाचा दिवस आहे, एकुलती एक मुलगी आहे, तुझी मुलगी जाऊ दे नांदायला, मी मरल कवा तरी. आणि तिसऱ्या वेळेला षष्टीच्या दिवशी गोदावरीच्या पाण्यामध्ये माझे नाथराय गेले. फक्त गळ्यातला दिव्य पुष्पमाळा हार तेवढा वर आला आणि नाथरायाने जल समाधी घेतली. हे काळावर सत्ता करणार काळ देहासी अलकावो, काळ देहासी अलकावो, काय देहासी आला हावू, काळ देहासी आला खाऊ. आम्ही आनंदे, 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 नाचू गाऊ काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. विठला विठला काळ देहासी आला खाऊ. ऐका, वाक्य किती महत्वाचे, प्रमाण किती महत्वाचे. काळ देहावर काळाची सत्ता आहे, पण जीवावर काळाची सत्ता, भगवान परमात्म्याच्या आत्म्यावर काळाची सत्ता नाही. आणि असं सांगतात, जे जातही ना, एखाद्या माणसाच्या मौतीला जर आपण गेलं, ऐका तुम्ही आता, एखाद्या माणसाच्या मौतीला मातीला जर आपण गेलं, मग त्याला भिंतीला टेकवलेलं असतंय, 2-4 माणसं रडणारे 2 ठरलेलीच असतात, ते बिचारे रडत राहतात. मग आपल्याला काही दुःख नसते तरी आपण जवळ जातो, तोंड वाकडं तिकडं मनन करतो, लगेच मारत खाली मान घालतात आणि काय म्हणतात जवळ बसलेल्याला, याचा जीव किती वाजता मेला म्हणतात का गेला म्हणतात? गेला. काहीच माहित नाही तुम्ही किती वाजता गेला. आता मला सांग, गेला म्हणजे आधी आला, हो, आणि मग आला म्हणून आता काय काय लोक कीर्तन झाले म्हणा महाराज गेला, बरं झालं गेलेला नाही. काय म्हणणार महाराज, हो, आता आधी आला म्हणून गेला, मग जीव गेला, आला म्हणून गेला. चला, येणारे कोण आहे? प्राण आहेत. येणारे कोण आहेत? प्राण आहेत. आणि जाणारे कोण आहेत? प्राण आहेत. हो, शरीर येतही नाही आणि जातही नाही. आणि शरीरावर सत्ता महाराजा मृत्यूची आहे. आणि मरणाचं वर्णन करताना असं म्हणतात, हो, आमचे गुरु महाराज म्हणतात, स्मशान ज्ञानभूमी, मसनवाटा ज्ञानभूमी. तिथं गेलं ना माणसाला ज्ञान होतंय, ज्ञान होतंय. किती माणूस पैशाचा लोभी असू द्या, किती माणूस कपटी असू द्या, किती माणूस पापी असू द्या, किती द्वेषी असू द्या, किती कोणाचं बरण दिसणार असू द्या, पण तिथं बसल्यावर 2च मिनिटात काय म्हणतंय, काय खरंय, काय खरंय. हो, आणि त्याच्या बायकोनच ऐकलं, या ना असं म्हणलेलं. ती म्हणली काय खरंय. मग तिनं अंगणामध्ये पाण्याचं बकेट ठेवलं, आधी याला सगळं भिजवलं, मग घरात घेतलं. अंगावर पाणी पडल्या पडल्या काय खरे तिथंच गेलं आणि जसं तसं पुन्हा घरात गेलं. कारण काय, ते वैरागी टिकणार नाही. म्हणून स्मशान ही ज्ञानभूमी आहे. आणि ज्ञानाची देवता कोण आहेत? आदिनाथ गुरु, सकळ सिद्धाचा भगवान शंकरला 3 डोळे आहेत असं म्हणतात. किती डोळे आहेत? 3 डोळे आहेत. आता हाडामासाचे 3 डोळे नाही, तुमच्या आमच्यासारखे 2 डोळे आहेत आणि तिसरा ज्ञानाचा डोळा आहे त्याला.
आणि त्या ज्ञानाच्या डोळ्यानं तो सर्वांना ज्ञान देतो आणि जीवाला परिपक्वता करतो. आणि ते कुठे राहतात? स्मशानामध्ये राहतात. म्हणून स्मशान ही ज्ञानभूमी. तिथे गेल्याबरोबर माणसाला ज्ञान होतंय. येणारे प्राण आहेत आणि जाणारे प्राण आहेत. आता मला सांगा, माणसाला ज्या जन्माला 3 कारणं सांगितलीत. 3 कारणं सांगितलीत: वासना, पाप आणि शिल्लक राहिलेलं कर्म. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, आगा कर्मी जे उरावे. आणि जन्म घेणे लागे पातकाचे मूळ. आणि वासना, आणि ती कोणती वासना? अंतकालेच मामेव. जी अंतकाळाची वासना आहे ती पुढच्या जन्माला कारण आहे. आत्ताच माणसाचं जाणं म्हणजे पुढचं येणं आहे. म्हणून महाराज म्हणतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका मने सुखा पार नाही. अंतकाळाला तुमच्या नावा मुखावर जर देवाचं नाव आलं तर त्याच्या सुखाला पारावर राहत नाही. पण अंतकाळाला देवाचं नाव मुखावर येण्यासाठी अनंत जन्माचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैटा होय. अनंत जन्माचं सुकृत असल. मला सांगा, श्रीमंताला पैसे खर्चायला काही ताण आहे का? असं करावं. श्रीमंताला पैसे खर्चायला काही ताण आहे का? त्याजवळ काय गड्ड्याच्या गड्ड्या जमा आहेत. आणि भिकाऱ्याला ऐन वेळेला येईल का त्याजवळ काही? त्यानं जन्मोजन्मांतरीचं कमावून ठेवलेलं आहे. ऐन वेळेला तो किती खर्च करू शकतो. परमात्म्याचं नामचिंतन सुद्धा तसंच आहे. अनंत जन्माचं सुकृत असेल, ते जमा असेल तरच अंतकाळाला येते. म्हणून जीवाची दशा सांगत असताना भगवान म्हणतात, यम यम वापी स्मरण भाव तेजे तंते कलेवरम तम तमेवती कौंतेय सदा तद्भाव भाविता. जसं अंतकाळात तुमचा भाव आहे तसा तुम्हाला पुढचा जन्म आहे. म्हणून अंतकाळाची वासना चांगली असली पाहिजे. अंतकाळाची वासना. काही माणसं म्हणतील, या जन्माची वासना आणि पुढचा जन्म याचा काय संबंध आहे? तुम्हाला व्यवहारातला दृष्टांत सांगू. पाहुण्याचं आत्ता जाणं म्हणजे पुढचं येणं आहे. एक पाहुणा समजा निशाण्यात आला. आल्याबरोबर घर मालकानं पाहिलं, 10 वर्षाला पाहुणा आला. आता जुन्या काळात दृष्टांत आहे. जुन्या काळात पाहुणा जर घरी आला तर घर मालकाला आनंद होत होता का दुःख? गरमी व्हाली तुम्हाला कळायला. कारण कीर्तनात ऐकणाऱ्या गरमी होती आणि कीर्तन करायचं धकत आहे. असं आहे. चला, पाहुणा जुन्या काळात जर घरी आला तर घर मालकाला आनंद होत होता का दुःख? आनंद व्हायचा. आग्रह करायचे, 4 दिवस पाहुणे राहायचे आणि 4 दिवसाला जायचे. घर मालकाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आणि मग लगेच पाहुण्याला पाहिल्याबरोबर पळस घरामध्ये गेला. स्टीलची बकेट आणली, तांब्या आणला, नवा पाट आणला, टावेल आणली, संतूर साबण आणला. लगेच पाय धुवायला पाणी दिलं. पाहुण्यानं पाय धुतल्याबरोबर टावेल दिला. पाय स्वच्छ केल्याबरोबर बैठकीत बसायला खुर्ची टाकली. बैठकीवर बसल्याबरोबर पाण्याचा ग्लास दिला. थंड थंड पाणी पिल्याबरोबर मिरच्या दुधाचा चहा दिला. चहा पिल्याबरोबर पानपुडा आणला. पाहुण्यानं पानपुड्यातले महाराज 2-3 लवंगा खाल्ल्या आणि लगेच हाताला धरलं. शेताकडे चक्कर मारायला नेलं. संध्याकाळी घरी आल्याबरोबर पुरणाच्या पोळ्या केल्या, आंब्याचा रस केला, भजे केले, पापड्या केल्या, कुरड्या केल्या. पाहुणा पोटभर जेवला. संध्याकाळी झोपले. पाहुणा सकाळी उठला. विको मंजन त्याच्या हातात दिलं. विको मंजन माहिती आहे तुम्हाला? सुपारी फोडतात ते आडू पाहा ना तुम्ही. लगेच त्यानं दात स्वच्छ केले, तोंड स्वच्छ केलं, आंघोळ केली. लगेच पाहुणा हिंगोलीला गेला. लगेच त्याला कपडे आणले, जोड आहेर केला, टाईल टोपी दिली, 500 रुपयाची नोट दिली, नारळ दिलं. म्हणला या आता. पाहुणा त्याच्या घरी निघून गेला. ऐका पाहुण्यो, पाहुणा त्याच्या घरी गेला आणि योगानं त्याच्या वाड्यात लग्नाचा कार्यक्रम ठरला आणि लग्नाच्या पत्रिका लिहिण्याचं काम सुरू आहे. तितक्यात पत्रिकाचं गठ्ठ निघालं, मौजे निशाणा. मग ज्याच्या घरी लग्न होतं ते मला निशाण्याला कोण जातंय? हे आताच गेलं तर निशाण्यावर नेमकं जोड आहेर घेऊन ते मला मी जातो का? मला पाहुण्याचं घर माहिती आहे, पाहुण्याची ओळख आहे. हो मी जातो, कारण याला माहिती आहे निशाण्यात गेल्या माझी सोय कशी होती. नंबर 1 ते मला मी जातो. त्याच्या उलट असा विचार करा, तेच पाहुणा तुमच्या घरी आला. आल्याबरोबर त्याला कळकट टंबरीला पाय धुवायला पाणी दिलं, पाय पुसायला मळकट पोतं टाकलं आणि चटईत अशी टाकली त्याला 50% दोरेच नव्हते. टावेल ताशी दिली, कळकट मळकट झालेली. आणि चहा असा पाजला काळा सावळा. दूध हे का काळा कळायला पाहुण्याला मळमळ झालं. हो, लवंग तर खाल्ली त्याला, फक्त पुढचे फुलं होते, मागे दांडे नव्हते. खाल्लं त्यानं कसं बस. आणि मग संध्याकाळी जेवायला केलं पिठलं चपात्या. सकाळी बाईने पोहे केले, त्याच्यात तेल टाकलं, तेलाचा काटा टाकला, चमच्यानं दाबले पाहुण्या नळड्यात, मध्ये उतरस न गेले. आंघोळीला गारच पाणी टाकलं आणि घरातले कपडे काढले. महाराज आहेराला आलेले, कुकू लागलेली 2 जागी टोपी, तिघांना बदललेली, त्याला तेल लागलेलं डोक्याचं, तशी त्याच्या डोक्यावर घातली. नारळ दिला, 50 रुपयाची नोट दिली आणि ते मला या आता. ते पाहुणा त्याच्या घरी गेला, त्याच्या वाड्यामध्ये लग्न ठरलं आणि योगायोगाने तिथे गठ्ठ निघालं, मौजे निशाणा. एक जण म्हणला, तुम्ही गेलते निशाण्याला? कालच आले. हो, या पत्रिका घ्या आणि निशाण्याला जा. ते काय म्हणला असेल?
मी सांगू माझ्या तोंडानं? ते मला मसन वाट्यात धाडा, पण निशाण्याला धाडू नका. त्याचं कारण काय? त्याला माहित आहे इथं आल्याच्या नंतर माझी व्यवस्था होत नाही. हा झाला व्यवहारातला दृष्टांत. तसं जीवाचं आत्ता जाणं म्हणजे पुढचं येणं. आता जीवाची अंतकाळाची जी गती आहे, भगवान म्हणतात यम यम वापी स्मरण भाव तेज त्यांते कलेवरम. या कलेवराची आत्ताची वासना पुढच्या जन्माला कारण आहे. विठला विठला. म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गुढ भावा. आता चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. कबतूक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे 3 गुणे. आता चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार गोपाळ खुमाय विठोबार कुमार विठोबार कुमार गोपाळ खुमाय गोपाळ खुमाय गोपाळ खुमाय गोपाळ खुमाय गोपाळ खुमाय. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गुढ भावा. जगद्गुरु तुकोबाराय पुन्हा पुन्हा म्हणतात ज्याच्यासाठी अट्टहास केला होता. म्हणून ऐका, कर्म धर्म संयोग. वाजवला बदलले, ते वाजणार आहेत म्हणून बसले तुम्ही माझ्याकडे पहा. माणसाला ताण असते हो. विठला विठला. म्हणून या दोन्ही भावंडांनी अट्टहास केला महाराज, आणि आपल्या आईच्या स्मरणाप्रित्यर्थ हा भव्य दिव्य अन्नदानाचा, ज्ञानदानाचा, कीर्तनाचा, भजनाचा कार्यक्रम ठेवला. म्हणून तुम्हाला एकच सांगतो, आज ज्या वेळेला माऊली आणि सुरेश दादाच्या आई वरून खाली बघत असतील, त्यांचे सुद्धा डोळे पाणावले असतील, आणि त्यांच्यामध्ये सुद्धा मनामध्ये एकच विचार आला असेल, काय माझ्या लेकराने मी जिवंत होते तोपर्यंत सेवा केलीच केली, मात्र मी गेल्याच्या नंतर सुद्धा माझ्या आठवणीमध्ये एवढा भव्य दिव्य कार्यक्रम त्यांनी केला. आज त्यांच्या आईला सुद्धा त्यांचं कौतुक वाटत असेल. तुम्हाला एक सांगू का, लेकराच्या वागण्यामुळे मायबापाला सुख मिळतंय. पुत्राच्या विजय पिता सुखावत. मुलगा जेवढा मोठा होईल ना तेवढं माय बापाला प्रेम वाटत असते. आणि आज आपल्याला बोलायला सोपं आहे, पण तुम्हाला एक सांगतो, ज्याच्या घरी दुःखाची घटना घडते ना त्या दुःखाचं वातावरण त्यालाच माहीत असते. एखाद्याच्या घरी दुःखाची घटना घडू द्या आणि सगळं गाव तिथं जमा होऊ द्या आणि प्रत्येक जण त्याला समजावून सांगते, अहो कधी ना कधी ह्या होणाऱ्या गोष्टी आहे. आज तुमच्या घरी झाली, उद्या आमची घरी होणार आहे. सावरा नका रडू, दुःख आठवा, ही तर देवाची किमया आहे. पण तीच घटना आपल्या घरी घडू द्या, डोळ्यात माणसाचे अश्रू आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्हाला एकच सांगतो, सगळे शास्त्र सांगतात, सगळे पुराण सांगतात, मी तुम्हाला त्याच्यापेक्षा वेगळं सांगणार नाही. ज्या घरामध्ये माय जिवंत आहे, ज्या घरामध्ये बाप जिवंत आहे, त्या घरामध्ये त्या घरातला मुलगा महाराज जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. श्रीमंत माणूस आहे, श्रीमंत माणूस आहे. बाजेवर पडलेलं नुसतं बाप असू द्या महाराज, ना त्याचा हात चालू द्या ना त्याचा पाय चालू द्या, आणि मुलगा कामाला निघाला, नुसते बापाच्या डोळ्याने डोळे लागले की मुलाला उभारी येते. हे बापाचं प्रेम आहे. आणि जन्म जन्मांतरी आपल्या रक्त हाड मासातून महाराज आपल्याला सिंचन करणारी जी आई आहे, ज्या घरामध्ये आई जिवंत आहे, त्या घराला देवालयासारखं वर्णन येते. म्हणून मायबाप ज्या माणसाच्या जीवनातून निघून गेले, सुखाचे शब्द त्याच्या कानावर कुठे पडणार नाही. माणूस तरी महाराज, पुरुष तरी आपलं जीवन कसे जगेल, मात्र जिची माय निघून गेली, जिची बाप निघून गेला, त्या दोन्ही महाराज मुलींना सुद्धा आपलं माहेर परक वाटणारे. कारण काय, माय बापाच्या नात्याची पोकळी हे जगामध्ये कधी भरून न निघणारे आहे. माईचं वर्णन सांगताना माई तुम्हाला सांगू, हे रस्त्यावर फिरणारे, या झाडावरून त्या झाडावर उडी मारणारे वानर तुम्ही बघा, आणि तिचं एखादीचं ते पिल्लू मरू द्या, मेल्याच्या नंतर ती वानरी त्या पिल्लाला आपल्या छातीला कवटाळते, या घराहून त्या घरावर, त्या घराहून त्या घरावर, या झाडावरून त्या झाडावर उड्या मारते. 3 दिवस आपल्या छातीच्या वेगळं त्याला करत नाही. तिला मान्य नाही महाराज माझं बाळ मेले म्हणून. आणि ज्या दिवशी त्याच्या अंगाचा दुर्गंध येतो, ज्या दिवशी त्याच्या अंगाचा दुर्गंध येतो, त्यावेळेला ती वानरी त्या पिल्लाला आपल्या छातीच्या वेगळं करते, आणि मग तिला कळते माझं बाळ मेले म्हणून. मुलगा गुणी असू द्या का अवगुणी असू द्या, ज्याला पोटामध्ये सांभाळते आणि माईचं प्रेम लावते तिला आई म्हणतात. लेकरू आंधळा असू द्या
लेकरू पांगळा असू द्या, लेकरू मतिमंद असू द्या, पागल असू द्या, मुका असू द्या, बहिरा असू द्या, अरे घाण असू द्या, मलिन असू द्या, त्याला उचलते आणि आपल्या गळ्याला लावते. माझा राजाच म्हणते, तिला आई म्हणतात. मायेचा कळवळा मायेची जाणे, मायेचा कळवळा मायेची जाणे, मायेचा कळबळा मायेचे जाणे, मायेचा कळबळा मायेचे तैसे मी ताने, तैसे मी ताने माऊली माऊली मायेचा कळबळा मायेचे जाणे, मायेचा कळबळा मायेचे जाणे. तैसे माझे जिणे, तैसे माझे जिणे माऊलिये मायेचा कळबळा मायेचे मायेचे जाणे, मायेचा कळबळा मायेचे. कौन भला दुनिया में, कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका. कोई कहते क्या होते हैं माँ के, क्या होते हैं माँ. न बेचे चांदने तो चंदनाचे कोर, शीतल तुझे छाया मला हवे जीवनभर. तुझ्या शीतल छायेखाली ओप आयुष्य जगे. आई देवाकडे निघ तुलाच मागेन आई माझी. मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी. मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. अलौकिक अद्भुत आईचं वर्णन आहे. एकच सांगू तुम्हाला, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ज्याची आई निघून गेली ना, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येता कानी मज होय शोककारी. मायबाप जिवंत आहे तोही तो आशीर्वाद देतात. ज्याचे मायबाप महाराज निघून गेले त्या मायबाप मेलेल्या मायबापाच्या अंतकरणातून सुद्धा आशीर्वादच निघतो. तुम्हाला सांगू, माऊलीनं आपल्या आईचं महाराज खूप सेवा केली, खूप सेवा केली, कारण मी माझ्या डोळ्यानं बघितलेली आहे. तुम्हाला एक सांगतो, मायबापाचे एवढे उपकार या जीवावर आहेत, एवढे उपकार या जीवावर आहेत, या कातडीचे जोडे करून त्यांच्या पायामध्ये जरी घातले ना, त्या मायबापाचे ऋण माणसाला कधी फेटणार नाहीत, ऋण कधी फेटणार नाहीत. म्हणून तुम्हाला याशीने एकच मी सांगतो, भगवान परमात्म्याची भक्ती कमी करा, मात्र मायबापाची सेवा जास्त करा. हे संप्रदायाचे सुद्धा आमचे लोक महाराज रडू रडू म्हणतात, आई आहे माझी मायेचा सागर, आई माझी मायेचा सागर, आणि त्याची माई शेळा वळायली. अजिबात माईला सांभाळत नाही, आई अजिबात बापाला सांभाळत नाही. तुम्हाला खोटं सांगत नाही. रामकिशन महाराजांनी सुद्धा आपल्या वडिलाची एवढी सेवा केली, माऊलीनं सुद्धा एवढी सेवा केली. आज गुरुजी सुद्धा क्षणाला मायबापाची काळजी घेतात. हेच खरं भाग्य, हेच खरं पुण्य. ऐका, धनसंपत्ती कोण विचारली हो,
ऊन विचारली 4 दिवसाचा पाहुणा पैसा आपणच म्हणतो, फक्त माणसं जपा, गेलेले माणसं पुन्हा पुन्हा येत नाहीत. अरे मुलगा गरीब होता, मायबापानं खूप शिकवलं, मोठा झाला, मुलाचं एकच स्वप्न होतं, मला नोकरी लागली ना मायबापाला मी आनंदात ठेवील. मात्र एका अपघातामध्ये मायबाप मरण पावले. उजव्या भिंतीला माईचा फोटो लावला, डाव्या भिंतीला बापाचा फोटो लावला. मुलगा 4 लाखाचा पगार घेऊन आला आणि फोटो पुढे ठेवला आणि डसा डसा रडला आणि काय म्हणला, माय तू जर जिवंत असतीस तर आज मी तुला मरेपर्यंत आनंद दिला असता. बाबा तुम्ही जर जिवंत असते तर तुम्हाला मरेपर्यंत मी सुखामध्ये ठेवलं असतं. अरे ज्याच्याकडे नाही त्याला सेवा करावं वाटते, आणि ज्याच्याकडे आहे ते त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही. म्हणून जेवढ्या माझ्या बहिणी इथं बसलेल्या आहेत, जेवढ्या सुना माझ्या इथं बसलेल्या आहेत, जेवढ्या सासा एवढ्या बसलेल्या आहेत, उपास कमी धरा, मात्र घरातल्या सासू सासऱ्याची सेवा जास्त करा. कारण काय, पुण्य होईल म्हणून करू नका, स्वर्ग मिळेल म्हणून करू नका, तुमच्या सुननं तुमची कराव म्हणून त्यांची सेवा करा. माणसाला लागत असतंय काय तुम्हाला सांगू, घरातून निघताना फक्त म्हाताऱ्या बापाकडे बघा आणि बापाला एवढंच म्हणा, बाबा औंड्यात चाललो, तुम्हाला काय आणायचंय का. म्हातार उठतंय, सगळं गावभर फिरतंय, एकच म्हणतंय, माझ्या लेकासारखा लेक जगात कोणाला नाही. म्हातार ज्या दिवशी मुलाच्या चांगल्या वागण्यामुळे रडलं ना, 5 वर्षांनी म्हाताऱ्याचं आयुष्य वाढलं. ही म्हाताऱ्याला संजीवनी आहे. घरात आल्याबरोबर नुसतं म्हातारीकडे बघा, तिचा हात हातात घ्या, 2च शब्द म्हणा, माय तू जेवली का. तुम्हाला सांगू का, मुलगा जर लवकर घरी आला ना आणि बाप मागून आला तर बाप काय म्हणते, ते जेवलं का ग. आई म्हणते हो जेवलो, तुम्ही जेवून घ्या. आणि बाप जर लवकर घरी आला ना, मुलगा म्हणते आई बाबा जेवले का ग. आई म्हणते हो जेवली. पण तुम्हाला सांगू का, मुलगा म्हणतो बाप जेवला का, बाप म्हणतो मुलगा जेवला का. मात्र माय तुम्हाला कधीतरी कोणी विचारलं का आई तू जेवली का. कोणी विचारत नाही महाराज. जिला सगळ्यांचा उपहास सहन करावा लागतो, मात्र जगाला सगळ्या प्रेम देते, तिचं नाव आई आहे. म्हणून माऊलीच्या, सुरेशरावच्या, पुष्पाताईच्या, उषाताईच्या जीवनामधून ती माय निघून गेली. ही मायेची कमतरता तर आम्ही भरून शिवू शकत नाही. मात्र या ठिकाणी भगवान परमात्म्याकडे आपण सर्वांच्या वतीने एकच मागणी करू, आईच्या प्रेमाची जी त्यांना उणीव मिळाली, भगवान परमात्मा ती उणीव भरून काढो आणि त्यांना आयुष्य, आरोग्य, यश, कीर्ती प्राप्त हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांना दुःखातून सावरण्याची परमात्मा बुद्धी देव. एवढे 2 शब्द बोलून याच ठिकाणी महाराज कीर्तनाचा मी निरोप घेतो. आणि भगवान परमात्म्याने त्या कुटुंबावर अशी कृपा ठेवावी. भगवान परमात्मा त्यांना सुख समृद्धी, आयुष्य, आरोग्य द्यावं आणि याच दुःखातून त्यांना सावरण्याची बुद्धी द्यावी, अशी ईश्वरचरणी आपण अर्पण करून सेवेला इथंच विराम आहे. ज्ञानेश्वर